जम्मू काश्मीरमधल्या पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढलाय। सध्या युद्धजन्य परिस्थिती दोनही देशांमध्ये आहे। हल्ल्याला अनेक दिवस उलटून गेले आहेत, तरीही कायदेशीर कारवाईनंतर कुठलाही ठोस पाऊल केंद्र सरकारकडून उचलण्यात आलेलं नाही। त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्यावर अनेक ठिकाणाहून टीकाही केली जाते। त्यातच आता गृह खात्याकडून सगळ्या राज्यांना अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। राज्य सरकारकडून अंतर्गत पातळीवर हालचालींना आता वेग आलाय। सगळ्यांना प्रशासनासोबत संपर्कात राहण्याचे निर्देशही देण्यात आलेले आहे। महाराष्ट्रातील 16 ठिकाणी मॉक ड्रिल करण्यात येणार आहे। दहशतवाद्यांच्या विरोधात भारत मोठी कारवाई करण्याची शक्यता आहे। त्यालाच प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानही कारवाई करण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळेच नागरी क्षेत्रामध्ये हल्ले झाल्यास कसं वागावं, उपाययोजना कशा कराव्यात यासाठी नागरी संरक्षणाचे धडे दिले जाणार आहेत। केंद्रीय गृह खात्याने सर्व राज्यांना मॉक ड्रिल करण्याचे आदेश दिले आहेत। हवाई हल्ल्याच्या सूचना देणारं सायरन वाजलं, तसंच अशा वेळी बॅकआउट कसं करावं, सुरक्षित ठिकाणी कसं जावं, इमारतीच्या खाली कसं जमा व्हावं यावर प्रशिक्षण दिलं जाणार आहे।